विधान परिषद आमदार अपात्रता सुनावणी दरम्यान अजित पवार गटानं मागितला 1 महिन्याचा कालावधी। अपात्रता नोटीसला उत्तर देण्यासाठी हवा वेळ। बार्टी सारथी महाज्योती फेलोशिपसाठीची परीक्षा रद्द। येत्या जानेवारीत पुन्हा होणार परीक्षा। 2019च्याच पेपरची कॉपी आल्यानं उडाला होता गोंधळ। सप्तशृंगी गडावर फर्निक्युलर ट्रॉली तांत्रिक कारणामुळे 2 दिवसांपासून बंद। भाविकांचे प्रचंड हाल। प्रशासनाकडून कोणतीही सूचना नाही। मुंबईतल्या भाऊचा धक्का इथे बोटीतील विषारी गॅसमुळे 2 मच्छीमारांचा मृत्यू तर 3घांची प्रकृती चिंताजनक। पोलिसांकडून तपास सुरू। वाशिमच्या कारंजा उपजिल्हा रुग्णालयातील मध्यधुंद डॉक्टरचा व्हिडिओ समोर। वैद्यकीय अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी। दिल्ली विमानतळावर 80 लाखांच्या औषधांचा साठा जप्त। 2 प्रवाशांकडून औषधं हस्तगत। नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला 31 डिसेंबरला मध्य रेल्वे 4 विशेष लोकल चालवणार। कल्याण आणि पनवेलसाठी सुटणार लोकल। आरबीआयच्या कार्यालयात खिलाफत इंडिया ईमेलवरून धमकीचा मेल। मुंबईत 11 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी। सीतारामन शक्तिकांत दास यांच्या राजीनाम्याची मागणी। 25 डिसेंबरपर्यंत कोरोनाच्या नव्या JN1 व्हेरियंटचे देशात 69 रुग्ण। 34 रुग्ण कर्नाटकचे। गोव्यात 14 रुग्ण। हिमाचल प्रदेशातील कुलूमध्ये जंगलात वणवा। गेल्या 3 दिवसांपासून धुमसते जंगलातली आग। राम मंदिराच्या लोकार्पणानंतर पुढील वर्षीपासून आणखी 40 धार्मिक स्थळांना मुक्त करणार। विश्व वैदिक सनातन संघाचा निर्धार। MIMचे असदुद्दीन ओवैसी उर्दू भाषेसाठी आग्रही। सरकारी योजनेचे फॉर्म उर्दू भाषेत देण्याची मागणी। विनेश फोगटचा खेलरत्न पुरस्कार अर्जुन पुरस्कार परत करण्याचा निर्णय। ही वेळ आणल्याबद्दल शक्तिशाली धन्यवाद। ब्रिजभूषण सिंगांना उपरोधिक टोला। मोदींचा आणखी एक डिजिटल वर्ल्ड रेकॉर्ड। मोदींच्या खासगी यूट्यूब चॅनलला 20 मिलियन सबस्क्रायबर्स। जगातील एकमेव राजकीय नेता। महाराष्ट्रातल्या रामभक्तांसाठी मुंबई अयोध्या मुंबई थेट विमानसेवा। 15 जानेवारीपासून मुंबईतून दुपारी 12:30 वाजता सुटणार अयोध्येसाठी विमान। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदीचे राजे सलमान बिन यांच्यात फोनवरून चर्चा। इस्रायल हमास युद्धावर दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली चिंता। महादेव ॲप प्रकरणी UAE सरकारची कारवाई। सौरभ चंद्राकरला भारतात आणून चौकशीची शक्यता। जो बायडन अमेरिकेचे आतापर्यंतचे सर्वात खराब राष्ट्राध्यक्ष। डोनाल्ड ट्रम्प यांची टीका तर कमला हॅरिस बायडनपेक्षा उत्तम। ट्रम्पनं केलं हॅरिस यांचं कौतुक। जगात कोरोनाचं थैमान। अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस कोरोनाबाधित। प्रकृती स्थिर। उपचार सुरू। सुपरस्टार रजनीकांत यांची पत्नी लता यांना फसवणूक प्रकरणात जामीन मंजूर। 1.25 लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन। पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावण्याची अट। IPLच्या स्पॉन्सरशिप टायटलमध्ये चीनी ब्रँडना नो एंट्री। BCCIकडून कडक अटी शर्ती लागू होण्याची शक्यता। बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा आज 58वा वाढदिवस। शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची गर्दी। शाहरुखच्या डंकीची जगभरात 250 कोटींची कमाई। देशात 6 दिवसात 150 कोटींचा गल्ला। स्टँडअप कॉमेडियन नील नंदाचं निधन। 32व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। काही दिवसांपूर्वी साजरा केला होता वाढदिवस।